संवाद प्रतिवाद या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेली जवळपास 14 वर्षे संवाद प्रतिवाद हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी म्हटलं तसं काही लोक कधी एकदा आपल्या स्टुडिओमध्ये येतील आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल असं ज्यांच्याबद्दल वाटतं त्यामधले एक म्हणजे अच्युत गोडबोले सर। आज कोल्हापूरमध्ये जेव्हा अच्युत गोडबोले सर आलेले आहेत असं मला जेव्हा समजलं तेव्हा त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि तुम्हाला जे वाटेल त्या विषयावरती बोलावं, कारण कलंदर व्यक्तिमत्व काय असतं, बहुआयामी व्यक्तिमत्व काय असतं, प्रचंड अभ्यास बुद्धिमत्ता म्हणजे काय असते आणि त्याचबरोबर ती प्रत्येक क्षेत्रातला अभ्यास करून ते लोकांपर्यंत सहज साध्या सोप्या भाषेमध्ये कसं पोचवता येईल याच्यासाठी मनस्वीपणानं काम करणारा अवलिया म्हणजे अच्युत गोडबोले सर। अच्युत गोडबोले सरांची नव्यानं मी ओळख करून द्यायची गरज नाही आहे। लेखक, वक्ते, संशोधक, विचारवंत, संगणक तज्ञ, समाजसेवक आणि त्याच वेळेला वर्तमानपत्रामधले स्तंभलेखक अशा अनेक भूमिकांमध्ये ते आहेत। त्यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत, किंबहुना एक अशी आता पिढी आहे जी गोडबोले सरांच्या पुस्तकांवरती तयार झालेली आहे आणि कोणताही विषय भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते अगदी तंत्रज्ञानापर्यंतचा, भारताच्या आर्थिक परिस्थितीपासून ते अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंतचा कोणत्याही विषयावरती मानसोपचार एकूणच तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांचे काही याबद्दलचे विचार आहेत, त्यांची पुस्तकं आहेत। सो विषय कोणताही असू दे त्याच्याबद्दल हातोटीनं जबाबदारपणानं व्यक्त होणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोडबोले सर। त्यामुळे आज मला त्यांच्याशी खऱ्या अर्थानं मुक्त संवाद साधायचा आहे। त्यामुळे संवाद प्रतिवादमधला आजच्या या मुक्त संवादामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर गोडबोले सरांचं मी खूप खूप स्वागत करतो। नमस्कार सर, सुरुवातीला मी म्हटलं सर तुम्ही भेटल्यानंतर मला तुम्हाला नेमका काय प्रश्न विचारायचा असा प्रश्न पडला होता, पण तुम्हाला मुळात म्हणजे तुम्ही पवई IIT मधनं आपण केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे। मी मुद्दाम सांगतो, पहिली ते IIT पर्यंत गणित विषयामध्ये जी सर्वोच्च पारितोषिकं असतील ती सगळी सरांना मिळालेली आहेत आणि केमिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा IT क्षेत्रामध्ये सरांचं एवढं मोठं काम आहे की त्यांची पुस्तकं आजही अनेक ठिकाणी रेफरन्स बुक म्हणून, टेक्स्ट बुक म्हणूनच वापरली जातात आणि त्यांचं व्याख्यान असू दे, त्यांचं पुस्तक असू दे, ज्याला काही चांगलं वाचायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे, चांगलं पाहायचं आहे तो अच्युत गोडबोले सरांकडे येणार, त्यांच्या संपर्कात येणार। मुळात तुम्हाला लहानपणी काय बनायचं होतं, तुमची स्वतःची महत्त्वाकांक्षा काय होती? मी खरं म्हणजे काहीच ठरवलं नव्हतं। म्हणजे अगदी लहानपणी मी अगदी रेल्वेचा गार्ड होण्यापासून पोलीस होण्यापासून वाटेल बालसुलभ भावना असं, पण आमच्या घरी असं वातावरण नव्हतं की म्हणजे तू इंजिनियर हो, डॉक्टर हो वगैरे, काहीतरी चांगलं हो असं। आणि माझ्यावर संस्कार जे झाले म्हणजे मी आज जे आहे ते खरं माझ्या संस्कारांनाच मी त्याचं श्रेय देईन। म्हणजे माझे आईवडील नंतर श्रीराम पुजारी आमच्या घरी यायचे आणि म्हणजे माझ्या बहिणी म्हणजे सुलभाताई आणि पुष्पाताई विशेषतः आणि इतरच होतं, म्हणजे माझा भाऊ विनायक, मीना माझी बहीण, आमच्या घरचं वातावरण फार चांगलं होतं। आणि त्या परीक्षेकरता अभ्यास करू नकोस, त्या विषयावरती प्रेम कर, हा म्हणजे आजच्या मुलांना हे कळणारच नाही। कारण सारखं हा क्लास तो क्लास, अर्धा मार्क 1 मार्क, हा पेपर तो पेपर, घामे घूम होईपर्यंत जे काय सगळं चाललेलं आहे त्याच्या अगदी विरुद्ध, अरे परीक्षा येईल पण तुला त्या विषयात तू रस घे, नॉलेज ज्ञान मिळव, त्यात किती मजा आहे। हा आता म्हणजे उदाहरणार्थ आमच्या घरी चर्चाच, श्रीराम पुजारी, माझी बहीण पुष्पा सगळे बसलेले असायचे आणि चर्चा चालायची करंदेकर, मर्ढेकर, अनिल बोरकर वगैरे असे सगळे, किंवा अगदी शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स वगैरे असे पण, किंवा अगदी आईन्स्टाईन, न्यूटन वगैरे असे पण। कारण मुख्य म्हणजे सगळं जे दिव्य भव्य आहे सगळ्या क्षेत्रातलं, मग गाण्यातलं असू दे, कवितेतलं असू दे, साहित्यातलं असू दे, विज्ञानातलं असू दे किंवा गणितातलं असू दे, त्याच्यावर प्रेम करायला मला जे शिकवलं ते या सगळ्या मंडळी, पुढे IITतल्या मित्रांनी, त्याच्याकडे मी येईन, पण मुख्य म्हणजे परीक्षेच्या पेक्षा ह्याच्यावर हे म्हणजे त्या विषयावर तू हे कर। आणि गणितात तर मी म्हणजे माझ्या वडिलांबरोबर रेस लागायची, कारण गणितात पहिली तर IIT पर्यंत माझा तुम्ही सांगितलं तसं म्हणजे जवळपास सगळ्याच परीक्षेत मला 100पैकी 100 आणि गोल्ड मेडल वगैरे असं सगळं, पण म्हणजे मला रँगलरच व्हायचं होतं, मी चुकून IITत गेलो ते सांगतो मी। पण म्हणजे माझ्या वडिलांची रेस लागायची, मी 5वीत असताना 7वीतली गणितं सोडव, 6वीत असताना 8वीतली सोडव वगैरे असं। पण बघा आपला फार आगाऊपणा म्हणून नव्हे पण मजा म्हणून, आणि ते मला यायचं, म्हणजे बऱ्याच वेळा यायचं, काही वेळा नाही यायचं, पण फक्त रेस
कोण सोडवतोय अशी नसायची, कोण जास्त एफिशियंट एलिगंटली सोडवतोय आणि लवकर सोडवतोय असं. आणि किती वेळ वडील जिंकायचं, किती वेळ मी जिंकायचो. वडील अतिशय प्रेमाने आणि आनंदाने अगदी पाठ थोपटायचे. थोडक्यात म्हणजे मुक्त विचारांना आणि सगळ्यावर प्रेम करायला मला त्यावेळेला शिकवलं. आमच्या घरी भीमसेन जोशी, कुमार गंधर्व जास्त घरी यायचे, कारण पाडगावकर, करंदीकर, बापट घरी येऊन त्यांची काव्यवाचनं व्हायची. म्हणजे काय आहे की सगळं बहरलेलंच हो. सगळ्या पद्धतीचे उत्तम संस्कार तुम्हाला त्यावेळी मिळत गेले आणि नंतर मला तसं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर उत्तम संगत पण मिळाली. हो, मी IIT मध्ये म्हणजे बेसिकली काय आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच की ह्याच्यापेक्षाही जास्त संगीत, साहित्य, चित्रकला तेवढीच की त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे हे मला कोणी सांगितलं नाही, पण मला समोर घडत होत. पण सर आत्ताच्या काळात हे सगळं शक्य आहे का हो? कारण आता आपण सगळं जर आपली परीक्षा पद्धती किंवा जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र म्हणून जे काही आपण बोलतो म्हणजे त्याचे जे काही मापदंड आहेत त्याचा विचार केल्यानंतर एखाद्या मुलाला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा असते, पण त्याच्यावरती थोपवलं जातं की तू ज्या क्षेत्रात करिअर करतोयस त्याच्यातच फक्त फोकस कर. आता हे शक्य आहे असं तुमच्यासारखं अवघड स्वच्छंदी जगणं? अवघड आहे. मी स्वच्छंदी जगलो असं म्हणणार नाही, पण अशा तऱ्हेने सगळे हे जोपासणं. बरं, नुसतं छंद म्हणून जोपासणं नाही. मला छंद हा शब्द आवडत नाही. म्हणजे संगीत, साहित्य छंद नाही, हे माझं आयुष्य होतं. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान माझं छंद की मी आपलं केमिकल इंजिनियर झालो. IT मध्ये मला इंटरेस्ट आहे किंवा गाण्यात इंटरेस्ट आहे. मी काहीतरी हे करतोय, काम करतोय, मागे रविशंकर आपला तुमतून असं नाही. एकदा रविशंकर, विलायत खान, भीमसेन कुमार म्हटलं की मी त्याच्यात शिरणं, प्रत्येक रागावर प्रेम केलेलं मी. म्हणजे एक मालकौस म्हटलं की अनेक तऱ्हेचे मालकौस ऐकणं दिवसेंदिवस, की मालकौसात काय त्याला म्हणायचं, चंद्रकौसात काय म्हणायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रेम करणं जे आहे ना, आणि त्यात बुडून जाणं, आणि त्यात भयंकर झोकून देणं, हे मला जे मी शिकलो. तसं एक तर आत्ताच्या युगात तुमचा प्रश्न म्हणजे की तसं करणं थोडंसं अवघड आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट तशी मनोधारणा म्हणजे तशी मेंटल हे मुलांची पेरेंट्स आणि शिक्षक दोघंही करत नाहीच. कारण ते सारखं सांगतात अर्धा मार्क आहे, पण त्याला कारण अनएम्प्लॉयमेंट आणि इतर आर्थिक कारण आहेत. सगळ्यांना जर का नोकरी मिळत असतं, मी नेहमी सगळ्यांना सांगतो की समजा तुम्हाला 100 पैकी 98 मार्क पडले, तर तुम्हाला समजा 40 लाखाचा जॉब मिळाला. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. 98 95 पडले तर 35चं मिळेल, 90 पडले तर 30चं मिळेल, 80 पडले तर 25चं मिळेल, 70 पडले तर 20चं मिळेल. असं करत अगदी 30 जरी पडले, अगदी नापास जरी झाला तरी तुम्ही मरणार नाही, 2 मिळेल, 2 असं आपण गृहीत धरू. समजा अशी सोसायटी आहे. तर जो टॉपचा मनुष्य आहे तो म्हणा ठीक, मला 95 नको, मला 90 चालतील, पण मी संगीत, साहित्य हे पण ऐकीन, मला ते आवडतं, मला सर्वांगीण व्हायचं आहे. मला काय अगदी 40-35 लाख मिळाले तरी चालतील. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. पण हे उदाहरण आता लागू होत नाही. आताच्या काळामध्ये पॅकेज किती आहे याच्यावरतीच त्याचा सक्सेस पॅकेज नाही. तुम्ही वरच्या त्या थरात जाता तरी किंवा मग एकदम 5,000, 10,000, 8,000 याच्यावर येता. आयदर तुम्ही अतिशय मोठ्या पगार आणि भयंकर याच्यात आहात किंवा खाली. प्रचंड विषमता आपल्या समाजामध्ये ती नसते. असं ग्रेडेड जर का असतं आणि सगळ्यांना संधी आहे तर अनेक मुलांनी अनेक विषयात इंटरेस्ट घेतला असता. तो न घेण्याचं कारण आपण एककल्ली झालेलो, जागा कमी आहेत, त्याच्यात मी कसं घुसता येईल मला, असं ते सगळं आहे. ते अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यात पुन्हा क्लासेस, हा क्लास, तो क्लास, अर्धा मार्क, 1 मार्क, मग त्यात पेपर फुटी वगैरे ते जाऊ दे. ते पण भयानक परिस्थिती आहे. शिक्षणाचं काय होणार आहे, त्यामुळे स्ट्रेस किती, विद्यार्थ्यांचे किती आत्महत्या होत आहे. पण मग सध्याच्या एकूणच शिक्षण पद्धतीवरती किंवा परीक्षा पद्धतीवरती तुमचा आक्षेप आहे का? हो, आक्षेप म्हणजे असं आहे की तुम्ही फक्त परीक्षा आणि मार्क ह्यांच्याचवर फक्त भर देत. इव्हन भाषेमध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर का विचारायला लागला, भाषेचं सौंदर्य ते नुसतं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर का विचारायला लागला, ते सगळ्याच हे काय केलं म्हणजे बेसिकली त्या मुलाची सर्वांगीण प्रगती कशी होईल. आम्हाला IIT मध्ये फिलॉसॉफी हा विषय होता, आम्हाला एथिक्स हा विषय होता, आम्हाला लॉजिक हा विषय होता. आता केमिकल इंजिनिअरिंगला त्याची काय गरज आहे, पण त्या मुलाला सर्वांगीण तुम्ही फक्त नोकरी करता तयार करणं, उपयुक्तता हा फक्त शिक्षणाचा जो भाग आहे. ह्याच्यापेक्षा त्या माणसाचं व्यक्तिमत्व घडवणं हे जर का ध्येय असेल आणि त्याच्यामध्ये उपयुक्तता पाहिजेच. म्हणजे तुम्ही नुसतं पण एक लक्षात ठेवा, म्हणजे अमेरिकेमध्ये BA हिस्ट्री आणि मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नंतर एन्व्हायरमेंट, असे तुम्ही बरंच करू शकता. आता येते थोडं थोडं आपल्याकडे. पण मुख्य म्हणजे असं तुमचे जे इंटरेस्ट आहे त्याचे वेगवेगळ्या तऱ्हेने जोपासणं
हे अमेरिकेत शक्य आहे. आता कदाचित तिथे काही प्रमाणात, पण आता नव्या शिक्षण प्रणालीमध्ये ते पण अंतर्भाव आहे त्याचा. नाहीतर एक फक्त एक करायचं ते फक्त करत राहायचं. आणि 5वी पासून मुलांना IITच्या कोर्सला घालता तुम्ही. 5वी पासून IIT म्हणजे लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का मुलाला? कशा करता त्याला IIT म्हणजे 3 इडियट्सचा मला त्यामुळे संदेश खूप आवडतो. त्याला फोटोग्राफी आवडते का त्याला काही त्याला त्याची काय आहे काही संबंध नाही. नुसतं पेरेंट्स ठरवतात की तू आहे, कारण TV जबाबदार आहे त्याला. कारण TV होती, IIT पास झाला, त्याला 3 कोटी पगार मिळाला की लगेच त्याची मुलाखत घेतात सगळे TV चॅनल, लगेच त्याच्या मागे लागतात आणि पेरेंट्स बघतात अरे बापरे, मग सगळं 5वी पासून कोर्सला काय घालतात. इतकं बुजबुजाट आहे. पण मग तुम्ही IIT मध्ये का गेलात आणि तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग का? माझी गंमत झाली. म्हणजे माझं मी युनिव्हर्सिटीत पहिला आलो. बोर्डात 16 होतो, युनिव्हर्सिटीत पहिला आलो. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीत पहिला आला तर तुम्हाला IITच्या एंट्रन्सला खरं बसण्याची गरज नव्हती. पण सोलापूरला मला कोणी सांगितलं नाही. मग एंट्रन्सला बसलो तरी JEE परीक्षा होती. आणि मग ऑल इंडियात मी कधी 22-28 मला नंबर लक्षात नाही, पण कधी आलो मी तिथे. सोलापूरला काही कोर्स नव्हता. आणि मग मी असं वाहवत म्हणजे मला असं प्लॅन करून, आजकाल मुलं प्लॅन करून मला IITत जायचं आहे, मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे, असं काही नव्हतं आमच्याकडे. मी आपलं IIT चांगलं आहे कोणतरी सांगितलं, मी बसलो परीक्षेला, मी गेलो IIT मध्ये. म्हटलं केमिकल इंजिनिअरिंग, त्यावेळी आता केमिकल इंजिनिअरिंग चांगलं आहे म्हणायचं त्या काळात. मग केमिकलला गेलो, तेव्हा कम्प्युटर सायन्स नव्हतं. असं सगळं झालं ते. आणि पहिले 3 वर्ष मला चांगल्यापैकी मार्क्स पडत असत. पण 3 वर्षानंतर एक ग्रुप जमला आमचा प्रचंड इंटेलेक्च्युअलचा, त्यामुळे आयुष्य बदललं. कारण तो TIFR IIT BSc ह्यातला अत्यंत हुशार मंडळ. मी एक स्टॅनफर्डमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर फिजिक्सचा, क्वांटम फिजिक्सचा, एक जगातल्या 50 का 100 मॅथमॅटिशियनपैकी जो श्रीकृष्ण दाणी म्हणून आहे त्या अशी सगळी मंडळी. ती त्यांच्या विषयात तर ग्रेट होतीच, पण त्यांना इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, हिस्ट्री, म्युझिक, लिटरेचर, सायन्स, टेक सगळ्यात इंटरेस्ट, सगळं ज्ञान. आणि मी खेचला गेलो होता. मी दाणकन जमिनीवर आलो. मग तोपर्यंत बोर्डात 16 युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात अगदी पैकीच्या पैकी, वा बोर्डात रँक होल्डर, IIT वा छान छान वगैरे. पण हे सगळं बघितलं ते जागतिक लेव्हलवरची जी बुद्धी, आणि नुसतं बुद्धी नाही, इंटरेस्ट बघितले सगळ्या ह्युमॅनिटीजमधल्या आणि विषयांमधल्या, तेव्हा लक्षात आलं की आपण कोणीच नाही. आणि मी माझ्या आयुष्यात चांगली गोष्ट म्हणजे फार मोठी माणसं लवकर भेटली. अच्छा. आता अमेरिकेत जाऊन आले, 6 महिने जाऊन परत आला की अमेरिकन ॲक्सेंटमध्ये आपल्याला हुशारी सांगायला लागतं. आता अलीकडे नाही, अलीकडे गल्लोगल्ली जातात. त्या काळामध्ये आला की लोक हार तुरे घेऊन एअरपोर्टला जायचे बरं का आमच्या काळात. तर ते सगळं मला फार क्षुल्लक वाटायचं की हे काय. म्हणजे मी फार मोठ्या गोष्टी फार लहानपणावर म्हणजे IITत असतानाच बर्टन रसेल आणि विटगेन्स्टाईन आणि वेगवेगळ्या फिलॉसॉफीज, थिअरी ऑफ नॉलेज म्हणजे एपिस्टेमॉलॉजी किंवा मॅथमॅटिक्समधल्या सगळ्या गोष्टी, सायन्समधल्या रिलेटिव्हिटी आणि अनेक गोष्टी, किंवा क्वांटम फिजिक्समधल्या अनसर्टनिटी, डिटर्मिनिझम आणि फ्री विल यातला कॉन्फ्लिक्ट, अशा सगळ्या गोष्टींवर आमचा त्या काळी विचार होता. तसंच इकॉनॉमिक्समध्ये गरिबी काय, बेकारी काय, म्हणजे ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन, BA पर्यंत इकॉनॉमिक्स मी वाचून काढलेलं होतं त्या काळात. रात्रभर त्या आमच्या गप्पा चालायच्या. बरं केमिकल इंजिनिअरिंग राहायला भलतेकडेच, पण ह्यातला इंटरेस्ट, आज जी मी पुस्तकं लिहितो ते हे खपेगा हे पुस्तक आता चला लिहू असं नाही आहे. ते या सगळ्या विषयात मला अतिशय डीप इंटरेस्ट त्या काळात निर्माण झाला की हे आपलंच आहे. नुसतं केमिकल इंजिनिअरिंग नाही, ते पास होऊन JRE घेऊन अमेरिकेत कोणीही काही जाऊ शकेल. आपण आम्हाला ते क्षुल्लक वाटायचं, जर आम्हाला गर्व म्हणा. पण हे विश्व पृथ्वी सजीव आपण सगळे ह्याचं ज्ञान आहे, कसं घडलं असेल सगळं. तर तो जो म्हणजे थोडक्यात म्हणजे काय काय 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव, उत्क्रांतीतच माणूस निर्माण झाला. आणि माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळी ढग गडगडत असणार, विजा चमकत असतील, समुद्राला ओहोटी भरती असेल, हे सगळं आणि ज्वालामुखी असेल. त्याने का प्रश्न विचारला, तेव्हा विज्ञान निर्माण झालं. त्याला विज्ञाने आपल्या उपयोगाकरता वाढायला सुरुवात केली, त्यातनं तंत्रज्ञान निर्माण झालं. आणि मग माणसाने एकत्र राहायला सुरुवात केली, त्यातनं मग अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र सगळं निर्माण झालं, तत्त्वज्ञान वगैरे. आणि माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली, तेव्हा संगीत, साहित्य, चित्रकला. म्हटलं हे सगळं कसं घडलं असेल, त्यातले शिल्पकार कोण होते, हे त्यातली थेरीज काय होत्या, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे कळणं म्हणजे आयुष्य आहे. दुसरं केमिकल इंजिनिअरिंग अमेरिकेला जायचं आणि मग ते मॉलमध्ये जायचं आणि ट्रॉल्या ढकलायच्या आणि मग भारताला शिवाय द्यायच्या, असलं मला ते म्हणजे हे फार क्षुल्लक म्हणून मी कधी तो विचारही केला नाही. आणि 3 वर्षानंतर मात्र हे सगळा ग्रुप जमला आणि त्यातच मी बुडून गेलो. तर जेमतेम 65% बुडून बाहेर पडलो. आणि मग मी आपल्या आयुष्याचा अनुभव आपल्याला घेतला पाहिजे
आणि भारतात गरिबी काय असा विचार करत मग मी आदिवासी चळवळीत सामील झालो. आदिवासींची चळवळ असू दे, भिल्ल आदिवासी यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे असू देत, किंवा ऑटिझम मुलांसाठी शाळा सुरू करण्यासाठीचा पुढाकार असो, तुमचं एक पुन्हा हे सामाजिक वर्तुळातलं तुमचं काम हे वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक लिहायचं ठरवता तेव्हा त्या विषयावरती पुस्तक लिहावं असं तुम्हाला कधी वाटतं, का वाटतं? नाही, पहिली गोष्ट ते सगळे पण विषय इतक्या विभिन्न विषयांची पुस्तकं आहेत तुमची सगळी. म्हणजे अगदी म्हणजे 55 पुस्तकं झाली तर 10 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. म्हणजे अर्थशास्त्र त्याच्यावर 2 आहेत, बायोलॉजीवरती 6 आहेत, मानसशास्त्रावरती 6 आहेत, मनोविकार मानसशास्त्र, सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती 25 आहेत, टेक्नॉलॉजीचा इतिहासवरती 4 आहेत. म्हणजे बखर संगणकाची कम्प्युटरचा इतिहास आहे, संवाद हे कम्युनिकेशनचा इतिहास आहे, प्रवासाचा इतिहास आहे, म्हणजे चाकापासून मंगळावरच्या स्वारीपर्यंत, म्हणजे मोटार शिप अमुक आणि किमयागार विज्ञानाचं आहे, ग्रेट भेट आहे, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, म्युझिक, लिटरेचर, लॉ, आता माझं पॉलिटिकल सायन्स आणि फिलॉसॉफीचं वरती काम चालू आहे. पण मुख्य म्हणजे काय, हे का लिहावंसं वाटतंच बरं. बेसिकली हे जे ज्ञान पाश्चिमात्य जगात जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि सिम्प्लिफाय करणं त्याच्यामध्ये उगाच सिम्प्लिस्टिक नव्हे, सिम्प्लिस्टिक म्हणजे त्यात चुका असतात, शक्यतो चुका न करता सोपं करून सांगणं ह्याचे मला भयानक त्याचं हे आहे आणि पॅशन आहे. आणि अमेरिकन ऑथरचा माझ्यावर फार मोठा परिणाम आहे. म्हणजे बिल ब्रायसन असेल, तर ॲसिमो असेल, किंवा म्हणजे खूपच ब्रायन ग्रीन असेल त्या ठिकाणी, जॉर्ज गॅमो असेल, इओ विल्सन असेल, कार्ल सेगन असेल, अशी अनेक म्हणजे माझ्या पुढले आदर्श आहेत. ह्यांची पुस्तकं वाचून म्हटलं इतकी अवघड विषय आहे. जॉन ग्रिबिन ब्रिटिश आहे अर्थात, पण त्याने क्वांटम मेकॅनिक्स सारखा विषय इतका सोपा गोष्टीसारखं सांगणं. पण गोष्ट म्हणजे चला मुलांना मी सांगतो बरं का असलं नाही, छान पण सोप्या भाषेत सांगणं हे मला भयंकर. आणि म्हणजे सगळी पुस्तकं 3 लेवलवरती आहेत. किमयागार अर्थात मनात गणिती कुठलंही पुस्तक आहे, त्यामध्ये त्या विषयाचा इतिहास असतो. म्हणजे किमयागारमध्ये त्या विषयाचा सायन्सचा इतिहास आहे, त्यामध्ये त्या विषयातली तत्त्व आहेत. म्हणजे किमयागार वाचलं मला रिलेटिव्हिटी कळली किंवा DNA म्हणजे काय ते कळलं, सांगणारे शेकडो मुलं आहेत. आणि त्यामुळे त्यातल्या वैज्ञानिकांची चरित्र पण असतात. अर्थात मध्ये इकॉनॉमिक्सचं तत्त्व आहेत, इकॉनॉमिक्सचा इतिहास आहे, आणि इकॉनॉमिस्ट जे आहेत मॅडम तिरकाडो, माल्थस मार्क्स, त्यांची चरित्र पण आहे. ह्या तिन्ही एकत्र गुंफणं जे आहे ना ते अतिशय रंजक तऱ्हेने, त्यामुळे लोकांनी प्रचंड प्रेम केलं. म्हणजे मुसाफिर 1 लाखाच्या वरती नाही, म्हणजे अत्यंत अवघड विषय अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य वाचकाला कसा कळेल याचा विचार करूनच तुम्ही ते पुस्तक लिहिले का असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हटलात की आपल्याकडे खरं तर नॉलेज आणि इन्फॉर्मेशन या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या पुस्तकातनं इन्फॉर्मेशन पण मिळते, पण त्याचबरोबर त्या वाचकाला नॉलेज कसं वाढेल याचा एक तुम्ही मार्ग मोकळा करून देता. अतिशय चांगलं सांगितलं. तर माझ्यावर काही जण कदाचित मत्सरत नसेल, कशामुळे असेल की हे नुसतं कुठं तरी इंटरनेटवरनं काहीतरी माहिती गोळा करून वगैरे लिहिलेलं आहे असं काही लोक, हा शुद्ध वेडेपण आहे. कारण इन्फॉर्मेशन म्हणजे नुसतं केरळची राजधानी कुठली, कुठलं लोकसंख्या कुठली असं नाही आहे. ते त्या विषय समजावून मी घेतो, समजावून घेऊन तो समजावून देण्याचा प्रयत्न असतो. माझ्या बिब्लिओग्राफी 50-100 पुस्तकांची असते मागे. त्यातली कित्येक पुस्तकं असतात, 20% मी स्वतः, 25% वाचलेले असतात, उरलेली व्हर्टिकली वाचलेले असतात. मला ती बऱ्याच त्यातनं काय घ्यायचं काय नाही मला माहीत असतं. तर शेवटी विषय जेव्हा मी चालू करतो तेव्हा ती सगळी पुस्तकं बाहेर येतात. आणि कशातनं काय घ्यायचं मी ट्रान्सलेट करत नाही किंवा कॉपी करत नाही, त्यातला कंटेंट शिकतो पहिल्यांदा. आणि मग आपल्याला कुठल्या तर, आणि अक्षर 12वीतल्या मुलांनी जरी मला एखादी आयडिया चांगली सांगितली तरी मी घेतो. मला शिकायला लाज वाटत नाही, फार चांगली गोष्ट आहे. मी अजूनही विद्यार्थीच आहे. आणि तो विषय समजावून घ्यायचा पाहिजे, आपल्याला नीट कळला पाहिजे. आणि मग मी सोपा करण्याकरता इतकं जंग पछाडतो, एकदा लिहिलेलं 5-5दा फाडतो म्हणजे असे. पण ते सगळं, आणि लकीली माझ्या कोऑथर्समध्ये ते सगळं आता आलेलं आहे. म्हणजे 12 कोऑथर्स आहेत. काही कोऑथर्स आता स्वतःच लिहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. खरं म्हणजे रंगनाथ पाठारे मला एकदा म्हणाले होते की तुम्ही स्वतः तर इतकं ग्रेट काम केलं त्यांच्या मते. म्हणजे आपण आणखीन त्याच्या इतकंच महत्त्व, तुम्ही 12 सहलेखक तयार पुढची 30 वर्ष लिहित असतील. पण त्यात सहलेखक जरी असतील तरी संपूर्ण पुस्तकाची कल्पना माझी असते, त्यातली पुस्तकं माझी असतात. म्हणजे कुठली वापरायची, कशी वापरायची, सिक्वेन्स माझा, रेफरन्सची पुस्तकं, रेफरन्स कशी वापरायची, ते सगळं म्हणजे नुसतं त्यांनी लिहिलेलं आणि माझं नाव असं नसतं. पण मला तर 10-12 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली, आणि 12 वर्षापूर्वी ऑर्थोपेडिक म्हणजे सायटिका, पाय दुखणं, हात दुखणं वगैरे.
माझा तर 75 चालू आहे. तर त्यामुळे 10-12 वर्षापूर्वी लक्षात आलं की आपल्याला करायचं काम तर खूप आहे. आणि झालेली पुस्तकं अतिशय पॉप्युलर झाली. बोर्डरूम आणि किमयागान अर्थात मनात आणि सगळी गाजली भयंकर होती. मुसाफिर तर सगळ्यात म्हणजे मुसाफिर 1 लाख, बाकी 40-50-60 हजार. गणिती जेव्हा बुकिंगला टाकलं म्हणजे तुम्ही फक्त अमाऊंट द्या आणि प्रकाशित झाल्यावर तुमच्या घरी पोचतं 28,000 का काही बुकिंगला, म्हणजे अशाच सगळे 40-50-60 हजार अशा. त्यामुळे लोकांचं प्रेम मला भयंकर मिळालं. पण त्याचबरोबर मला लक्षात आलं की मी एकटा लिहित गेलो तर मर्यादा पडते, म्हणून मी सहलेखक तयार केले. आणि ती एक खूप वेगळा ट्रेंड तुम्ही निर्माण केलात. म्हणजे अशा पद्धतीनं सहलेखक तयार होतात. आपल्याला फक्त सलीम जावेद, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा जोड्या माहिती होत्या कलाकारांच्या, पण लेखनामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं सहलेखक तयार करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केली. सहलेखकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे माझ्या पुस्तकात. म्हणजे संपूर्ण पुस्तकाची रचना, मूळ कॉन्सेप्ट की असं पुस्तक होऊ शकेल, म्हणजे अगदी किती पानं होतील, किती चॅप्टर होतील, कुठलं काय, सगळं मी त्यांना सांगतो. आम्ही चर्चा करतो त्याच्यावर, पण त्याच्यावरती माझा खूप विचार झालेला असतो. आणि माझं त्याच्याविषयी पूर्वी काही लेखन झालेलं असतं त्या विषयाचं, तेही 25-30% जर का असेल तर मी ते, पण उरलेलं प्रत्यक्ष लेखन मात्र सहलेखक करतात आणि त्यांचं श्रेय मी त्यांना देईन. पण ते लेखन झाल्यानंतर मग तपासणं, ॲड करणं, सबट्रॅक्ट हे पुन्हा मी करतो. म्हणजे मूळ कन्सेप्टपासून एंडपर्यंत माझं कॉन्ट्रीब्युशन हेच. पण त्या सहलेखकांचं माझं कौतुक केलंच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय एवढी पुस्तकं माझी झाली नसती. आत्तापर्यंत आपण जे बोललो तो आत्तापर्यंत अच्युत गोडबोले कसे घडले, कसे तयार होत गेले, किंवा त्यांचं एकूण या सगळ्या जगाकडे बघण्याचं व्हिजन काय आहे याबद्दल. आता मला दुसऱ्या मुद्द्याकडं, मुलाखतीतल्या दुसऱ्या टप्प्याकडे यायचे, ते म्हणजे आता वर्तमानातील एकूण आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती. एकीकडं वारंवार असं सांगितलं जाते की आपण आता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जे 5व्या क्रमांकावरती आहोत ते लवकरच आपण 3ऱ्या क्रमांकावरती येऊ आणि भारत एक आर्थिक महासत्ता होईल. यावेळीची लोकसभा निवडणूक तर याच एका मुद्द्यावरती फिरत होती. तुम्हाला स्वतःला काय वाटतं, हे खरोखर शक्य आहे की मृगजळ आहे? नाही, हे पहिली गोष्ट हे चुकीचंच आहे. म्हणजे पहिली गोष्ट 5वी लोकसत्ता म्हणजे काय, आपली लोकसंख्या एवढी आहे की टोटल GDPचं, आणि ते GDPचे आकडे सुद्धा चुकीचे आहेत खरं आपल्याकडले. म्हणजे मला तासभर बोलावं लागेल, पण मी थोडक्यात सांगतो की GDPचे जे आपले आकडे असतात त्यामध्ये आपण ऑर्गनाइज सेक्टरचे आकडे घेतो, अनऑर्गनाइज सेक्टरचे आकडे आपण घेत नाही, कारण ते मिळणंही अवघड असतं. पूर्वी काय व्हायचं की ऑर्गनाइज सेक्टरचं जेवढं GDP आहे, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे नॅशनल इन्कममध्ये, तेवढंच अनऑर्गनाइज आहे जवळपास, किंवा 52-48 असं गृहीत धरून GDP काढला जायचा. कारण अनऑर्गनाइज सेक्टरचं इन्कम काढणं अवघड, पानपट्टीवाल्याला तर किती, बरोबर, सो त्याची नोंदच नाही. हां, तर त्यावेळी तसं धरलं जायचं. पण नोटाबंदीनंतर अनऑर्गनाइज सेक्टर पूर्ण मारला गेला. आणि ऑफिशियल डेटा आहे, म्हणजे सरकारचाच डेटा आहे. त्यामुळे आणि तरी GDPमध्ये ऑर्गनाइज तेवढंच जवळपास अनऑर्गनाइज्ड आहे असं धरून आपण GDP काढतो. त्यामुळे GDPचे आकडेच मुळे आपले चुकीचे आहेत असं माझं स्वतःच मत. पण जरी फक्त GDP, कारण GDP पर कॅपिटा किती आहे, आपण GDP पर कॅपिटा घेतलं तर बांगलादेश सुद्धा आपल्या पुढे आहे. तर GDP फक्त महत्त्वाचं नाही, GDP पर कॅपिटा किती आहे, इनइक्वॅलिटी किती आहे, तो डिस्ट्रीब्यूट कसं झालेला आहे, त्याने एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होतो का, अशा अनेक बाबी बघितल्या पाहिजे. आपण फक्त GDP बघतो, तर फक्त GDPमध्ये आपला 3रा नंबर लागला ह्याचा फार महत्त्व नाही आहे. GDP पर कॅपिटामध्ये आपण प्रचंड खाली आहोत. आणि हो, तो महत्त्वाचा भाग आहे. आणि अनएम्प्लॉयमेंट आपली खूप गेल्या 50 वर्षातली सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आपल्याकडे आज आहे. म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो म्हणतात, म्हणजे 145 कोटीपैकी 90 कोटी लोक जर का काम करण्याच्या ह्याचे असतील, उरलेले ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं वगैरे, तर 90 कोटीपैकी किती लोक आयदर काम करतायत किंवा काम शोधतायत, ते भागिले 90, याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो म्हणतात. तो भारतातला 42%, 40-42% फक्त. 90 कोटीपैकी फक्त 40-42% लोक आयदर काम करतायत किंवा काम शोधतायत. बाकीचे जे आहेत 90 कोटीपैकी जे काम करू शकतात, त्यातले बाकीचे त्यांना आयदर काम नाही आहे किंवा त्यांनी काम बघणं सोडून दिलेलं आहे. असे बाकीच्या अनेक राष्ट्रांचा हाच रेशो, त्याला LFPR म्हणतात, लेबर फोर्स पार्टिसिपेशन LFPR म्हणतात, तो रेशो 60-70 वगैरे असा आहे. अच्छा, सो याच्यावर मी खूप बोलू शकतो. पण हा आपला म्हणजे आपला हा मानसिक प्रॉब्लेम आहे की कामावर आपल्याला जायचं नाहीये? नाही, आपली पहिली गोष्ट विकास नीतीच चुकली. माझं अनर्थ पुस्तक त्याच्यावरच आहे. मला स्वतःला असं वाटतं, आणि हे सगळ्या पार्ट्यांनी, म्हणजे 1991 पासून काँग्रेस BJP सगळ्यांना, मी ते ओपनली म्हणतो की मला पार्टीचे काही संबंध नाही, बरोबर, विकास नीतीशी संबंध आहे. मला स्वतःला असं म्हणायचं आहे की शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, स्वस्त घरं, सार्वजनिक वाहतूक आणि रिन्युएबल एनर्जी
या सगळ्यांवर सरकारनी प्रचंड खर्च केला पाहिजे. पुढची 20 वर्ष मुंडी खाली करून काही जागतिक तिसरी इकॉनॉमी विश्वगुरु काही न करता ह्याच्यावर जर लक्ष दिलं आपण तर आपण खऱ्या अर्थाने मोठे होऊ. एक उदाहरण सांगतो. आरोग्यावर आपण 5% खर्च केला पाहिजे GDPच्या असं सांगितलं जातं. म्हणजे असं 3 तरी करा आणि 3 आपण 2.5पर्यंत करू वगैरे असंही. पण आपण प्रत्यक्ष 1च्या खाली म्हणजे काही काळ तर 0.25 होतं, काही काळ 0.9 होतं टक्के GDPच्या आरोग्यावर करतो. म्हणून पब्लिक हेल्थचे प्रचंड बोंब. शिक्षणावर 6% करा असं अनेक तज्ज्ञांनी सुचवलेलं आहे. काँग्रेसच्या काळापासून, काँग्रेस असतो तर BJP असो, कोणी केलेलं नाही. तो 2.8 to 3.2 मध्ये सगळे सरकार रिसर्चवरती आपण GDPच्या 0.7% करतो. चीन 3% करतं आणि चीनचा GDPच मुळे 6 पट आहे. त्यामुळे पहिली गोष्ट चीन आपलं 0.7 आणि 3 मध्ये 4पट खर्च करतो आणि GDP आपण 25 पट रिसर्चवर करतो. कुठलं कसं मॅच करणार आपण? AI मध्ये चीन अमेरिकेची टक्कर देतोय. त्यांचं चीन डेमोक्रेसी नाही, चीनचे अनेक दोष आहेत. त्याचं मी चीनचा समर्थक मुळीच नाही. पण कंपॅरिझन काय करतोय आपण? वे अहेड आहे. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर शकत नाही, अशक्य. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की बाकी सगळं नुसतं शिक्षण, आरोग्य सगळी राष्ट्र जी पुढे गेली ना, म्हणजे आपण नेहमी साऊथ कोरियाचं उदाहरण देतो डायनिंग टेबलवर बसून, तो कसा पुढे गेला. पण ते साऊथ कोरिया पुढे गेला किंवा चीन पुढे गेला किंवा इव्हन हाँगकाँग, सिंगापूर सगळी राष्ट्र पुढे, जपान, युरोप, अमेरिका तर नक्कीच. कारण त्याने शिक्षण, आरोग्य आणि मी म्हणतो रस्ता, पाणी, वीज या सगळ्यावर भर दिला. प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधा, त्याचबरोबर संशोधन आणि त्याचबरोबर आत्मनिर्भरता या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केला. प्रचंड या सगळ्या लोकांनी केलं. आपण ते सगळं दुरुस्त, भयंकर वाईट परिस्थिती असं माझं मत. आणि या तऱ्हेने आपण विनाश करतोय. आणि म्हणजे मला तर म्हणजे सगळ्याच पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये मला बघायला आवडेल की आम्ही आरोग्यावर इतकं खर्च करू, शिक्षणावर करू, नुसते आकडा नाही क्वालिटीमध्ये पण आम्ही करू, नुसतंच क्वांटिटी नाही, हे मला बघायला आवडेल. पण ते कोणी करतच नाही आहे. ते म्हणजे माझा सगळ्याच पक्षांवर ठीक आहे ही. आता बोलताना आपण AIचा उल्लेख केला. माझे आज अनेक वेगवेगळ्या सेक्टरमधले प्रश्न आहेत, पण सगळ्यांच्या मनात जी आता भीती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे खरोखर नोकऱ्या जातील का, लोकांच्या एम्प्लॉयमेंटवरती गदा येईल का? नाही, काही प्रमाणात ती गदा नक्कीच येईल, त्यात शंकाच नाही. उद्या यामुळे काहीच होणार नाही असं नाही. त्यात थोडं खोलवर जायचं झालं तर आतापर्यंत टेक्नॉलॉजीने जॉब जातील अशा अनेक वेळेला हे झालेले आहे. ज्यावेळी संगणक आला त्यावेळी बँकिंगमध्ये जॉब जातील, लोकांनी मोर्चे काढले, संप केले वगैरे. एक जेरेमी रेफ्टकिन नावाचा मनुष्य आहे, त्यांनी एंड ऑफ वर्क नावाचं पुस्तक लिहिलं होतं 1997 साली. त्यावेळी 1997 सालीच ऑटोमेशन आलं होतं, इंटरनेट आलं होतं, कम्प्युटरची वाढ झाली होती आणि एकंदर ऑटोमेशन एवढं वाढलं होतं की त्याने सांगितलं की उद्याच्या जगात कामच शिल्लक राहणार नाही. एंड ऑफ वर्क. इतकं जबरदस्त पुस्तक होतं की त्याने धुमाकूळ मारलं, लोक भयभीत झाले. पण तसं काही झालं नाही. कामाचं स्वरूप बदललं आणि नोकऱ्या म्हणजे नोकऱ्या आल्या, पण वेगळ्या तऱ्हेच्या नोकऱ्या झाल्या. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मात्र वेगळ्या तऱ्हेचं ॲनिमल आहे असं मला वाटतं. म्हणजे नुसतंच म्हणजे त्यांनी जॉब नक्की जातील असं वाटतं. अर्थात काही लोक म्हणतात 67% लोक जॉब जातील असं एक एस्टिमेट आहे बरं का. इतके जॉब जातील असं काही मला मुळीच वाटत नाही. नक्कीच मोठ्या प्रमाणात जातील. कारण लो लेवलची जी सगळी जॉब, आता कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग, कोडिंग आणि लो लेवलचं सगळं काम कम्प्युटर हे करेल. ड्रायव्हरलेस कार्स आले की कोट्यावधी ड्रायव्हर्स, ट्रक ड्रायव्हर्स, बस ड्रायव्हर्सचे जॉब जातील. असं अनेक क्षेत्रात होईल, अनेक क्षेत्रात होईल. त्यामुळे फक्त काय आहे की त्यामुळे नवीन जॉब्स तयार होतील असं जे आर्ग्युमेंट आहे ना, तर नवीन जॉब्स कुठले तयार होतील हा प्रश्न आहे. कारण ते फक्त टॉप लेवलचे आणि इंटेलेक्च्युअली फक्त काही लोकांना जमतील असे जर का असतील. त्यामुळे 2 प्रकार असतील, एक तर मॅनेजमेंट लेवलचे असतील किंवा एकतर स्किल बेस असतील. म्हणजे अगदी प्लंबर, सुतार, गवंडी या ज्या लोकांचं जे स्किल आहे ते स्किल AI मुळे काही बाधित होणार नाही. पण त्यात ऑटोमेशन आणि रोबोटिक्स येईलच ना. कित्येक गोष्टी मशीन आणि रोबोट करायला लागले. क्लीनर रोबो क्लीन करतात घर, स्वयंपाक उद्या रोबो करते. सो इट इज एनीबडीज गेस. उद्या होईल असं नाही. पण 20, 30, 40 मी तरुणांना सांगत असतो की 20, 30, 40 वर्षात अनेक जॉब जातील. किती मला माहिती आहे, 10% असेल, 20%, 60% मला 60 जाणार नाही, पण 10-20% पण उरलेले जे जॉब्स आहेत ना त्याचं स्वरूप बदलेल. समजा जरी समजा गृहीत धरू, हे प्रेडिक्ट करता येणं अवघड आहे, 67% नाही समजा 20% समजा उदाहरणार्थ, तरी उरलेले 47% तसेच नाही. म्हणजे पु ल देशपांडे म्हणते मी लागलो स्टॅम्पासारखा चिकटलो आणि तेच काम केलं, ते संपलं.
एका सोशल ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे तोच टिकेल. एका सोशॉलॉजी सांगलं की प्रत्येक वर्ष 7 वेळेला जॉब 6 वेळेला जॉब्स बदलेल. म्हणजे सिटी बँकेतनं अमेरिकन बँक ऑफ अमेरिका किंवा इन्फोसिस मधून TCS मध्ये नव्हे, द वे यू डू वर्क ते बदलेल. कारण ऑब्सोलेसन्स वाढेल, टेक्नॉलॉजी अनेक गोष्टी करेल, तर तुम्हाला नवीन शिकावं लागेल, अनलर्निंग अँड लर्निंग करावं लागेल सारखं 6 वेळेला. ते त्याचे भयंकर मानसिक परिणाम होणार आहेत. आणि जे हे करू शकतील, जे सातत्याने नवं शिकू शकतील ते टिकतील. हा सो किती जॉब जातील सांगणं अवघड, पण जॉब नक्की काही प्रमाणात जातील. एक उरलेले जे जॉब्स आहेत, भले अगदी 67 फक्त 5-7% गेले, 60% तसेच राहील असं गृहीत धरा. मला तसं वाटतं त्यांच्या कामाचं स्वरूप बदललेलं असेल, प्रचंड बदलेल आणि ते सारखं वारंवार बदलेल. बरोबर. सो सतत अपडेट करायला पाहिजे. टर्मॉइलचा हा काळ येणार आहे. मी जे ऐकतात तर विद्यार्थ्यांनी विशेषतः लक्षात ठेवावं की आता नुसतं आपलं शिकायचं तर आयुष्यभर आपण वापरू, हा काळ गेला. हा 100% गेला. कुठल्याही क्षेत्रात असला तरी तुम्हाला नवीन शिकावं लागेल. तुम्ही जे करताय ते ऑब्सोल्यूट होईल. ज्या कंपन्यांनी ते केलं नाही, कोडॅक आणि नोकिया उदाहरण आहेत, ते कंपन्या खालास झाल्या. आणि ज्या माणसं ॲडॅप्ट झाली नाही ती माणसाचं उदा नष्ट होती. नष्ट म्हणजे आज सुद्धा चौकात बाहेर फेकली आज सुद्धा मिडल एजमध्ये लोकांना नवं शिकणं अवघड जातं आणि त्यांना आज ITतल्या कंपन्या रिट्रेंच करतायत, त्यांना IMI भरायचा आहे, मोठा प्रॉब्लेम येतो. सो उद्याच्या जगात आणखीन होणार आहे ते. पण सर मला सांगा, जर आपल्याला भविष्याचा उद्याचा विचार करायचा असं आपण जेव्हा म्हणतो, विशेषतः यंग जनरेशनसाठी हा माझा प्रश्न आहे, तेव्हा त्यांनी साधारण पुढच्या 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा किती वर्षाचा विचार करणं अपेक्षित आहे? त्याचा तो रेशो काय असतो? पुढे 30-40 वर्षात काय होईल कोणाला सांगता येते. मला खूप म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होतील. मी नेहमी म्हणतो की नाणी नोटा, चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट सगळं बंद, सगळं नष्ट होईल. आजच पेटीएम आणि आपण करतो. उद्याच्या सगळी ऑफिसेस म्युझियम्स बनतील, सगळे मिडलमॅन नष्ट होतील. म्हणजे दुकानं सुद्धा होतील की नाही माहिती नाही. पुस्तकाची दुकानं बंद होत आहेत आणि म्हणजे ॲमेझॉनसारखी मेजर मिडलमॅन राहतील, पण तेही कालांतराने नष्ट होतील. तुम्ही डायरेक्टली प्रोड्युसरकडनं ह्याच्याकडनं तुम्ही माल घेऊ शकाल. अशी इव्हन बिल गेट्सनी बिझनेस द स्पीड ऑफ लाईट या पुस्तकात भविष्य केलेलं आहे. सो उद्याचं जग भयंकर टर्मॉइलचं असणार आहे. अनेक जॉब जातील, अनेक नवीन निर्माण होतील, पण ते निर्माण तेवढ्याच प्रमाणात होतील की माहीत नाही. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी, मी बिझनेसच नाही एवढं सांगतो, आपण जे करतो ते पुढची 5 वर्ष टिकेल का असा विचार करा. 40 सोडू द्या, 5 वर्ष राहील का टेक्नॉलॉजीचं एन्क्रोचमेंट होईल आणि तुमचा जॉब तुम्ही जे करताय ते सगळं नष्ट होईल, असं होईल का? असा तुम्ही पहिल्यांदा विचार करावा. आणि तुम्हाला खात्री असेल की पुढची 5-10 वर्ष याला मरण नाही, तर तुम्ही तो जॉब करावा. मला कुठल्याही क्षेत्रात जर का असाल तुम्ही, तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंगचं इंट्रोडक्शन तरी माहीत असणं आज अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अकाउंटंट असलं तरी, तुम्ही कोडिंग येत नसेल नका, तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग करता येत नसेल, पण AI म्हणजे काय बाबा, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, कुठल्या क्षेत्रावर AIची ओव्हरऑल माहिती असणं. मी ही 4 पुस्तकं त्यासाठी लिहिली खरं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0 आणि इन्फोटेक. त्या इन्फोटेक पुस्तकात तर सगळ्या टेक्नॉलॉजीजची ओळख आहे. 3D प्रिंटिंग, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, क्लाउड कम्प्युटिंग, बिग डेटा, सगळ्याची ओळख करून दिलेली मी. काय तुम्ही म्हणताय ते एक वेगळं विश्व आहे. आमच्याकडे एक असं म्हणणार पण वर्ग आहे, हे इंटेलेक्च्युअल सगळं बोलणं असते, त्याचा आपल्या आयुष्याशी काही संबंध होत नाही. आमचं आयुष्य आहे ते संध्याकाळी कट्ट्यावर जायचं, गप्पा मारायच्या, आमचं उसाला आम्ही पाणी घालणार, आमचं मी किराणा मालाचं दुकान उघडणार, संध्याकाळी बंद करणार, दुपारी 2 तास झोप घेणार, संध्याकाळी तांबडा पांढरा करणार. आमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही आहे. तुम्ही जे म्हणताय ते केवळ एका मूडभर लोकांच्या आयुष्यातले बदल किंवा फरक पडणारं बोलताय, असं म्हणणारा एक वर्ग आहे आपल्याकडे. आहे ना. पण शेतीमध्ये उदाहरणार्थ आता असं आहे की आपल्याकडे ते लगेच होईल असं नाही, पाश्चिमात्य जगात जास्त लवकर होईल काही काला. म्हणून मी 30-40 वर्षाचा स्पॅन घेतोय. उद्या काय होईल अशातला भाग नाही, त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. नाही, पण तुम्ही जेव्हा म्हणताय की 5 वर्षाचा विचार करायला पाहिजे, 5-10 की 10 वर्ष टिकेल का बाबा असा तरी विचार करा. 40 माहीत नाही, तर मीही सांगू शकत नाही काय होईल. पण शेतीचं जे उदाहरण तुम्ही दिलंय, कापणी, पेरणी आणि इतर अनेक गोष्टी उद्या ते रोबोट्स करतील किंवा ड्रोन्स करतील, करतायत आता सुद्धा. हो, आता ऑलरेडी फवारणी ड्रोन सुरू झाली. जपानमध्ये फळं तोडणं रोबोट. सो वेट फॉर 10-15 इयर्स. आणि तुम्हाला शेती सुद्धा आता डिजिटल ट्विन्स नावाचा प्रकार आहे. तो शेतीचं डिजिटल तुम्ही स्वरूप बघून त्याचं प्लॅनिंग करू शकता, कुठे किती खतं घालायची, कुठे काय करायचं असं सगळं तुम्ही आता प्लॅनिंग करू शकता. तर हा संबंध म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमुळे डॉक्टर्स डायग्नोसिसमध्ये प्रचंड मदत होणार आहे, प्रचंड. पण AI हा माणसाला उपयुक्त आहे की
त्याच्यातनं काही वेगळे प्रश्न पण तयार होणार, हा कोणा वादाचा विषय प्रश्न तयार नक्की होणार. दोन प्रश्न महत्त्वाचे, एक म्हणजे इनइक्वॅलिटी वाढणार आहे आणि त्याच्यामुळे बेकारी पण वाढणार आहे. ह्याच्यावरती MITतल्या 2 प्रोफेसर्सनी अलीकडेच एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आता लक्षात नाही माझ्या, उत्कृष्ट पुस्तक आहे. आणि त्यांनी फक्त AI नाही, गेल्या 30-40 वर्षात टेक्नॉलॉजीमुळे किती काय परिणाम झालेले आहेत ह्याच्यावरती त्यांचं भाष्य, जरूर ते पुस्तक वाचावं. मला ते नाव आता आठवत नाही. AI आणि इंटरनेट यांचा काही संबंध किंवा काही लॉजिक आहे? कम्प्युटरवरचे 2 हे इंटरनेटमध्ये सगळे नेटवर्क्स एकमेकांना जोडलेली आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही मानवी बुद्धीसारखं तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. रोबो म्हणजे हालचाली करून, मशीन आणि डीप लर्निंगमध्ये विचार करून. अल्टिमेटली मशीन आणि डीप लर्निंग अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे डेटावरनं पॅटर्न शोधणं. इंटेलिजन्स आपण पॅटर्न शोधत असतो, 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला असा प्रश्न विचारतो. तसं डेटावरनं पॅटर्न तुम्ही शोधायला लागलात की ते मशीन लर्निंग झालं. नाही, पण आता ज्या पद्धतीनं AIचे दुष्परिणाम समोर आलेत, म्हणजे आता आपण बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्समधनं न्यूज अँकर तयार झालेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जुन्या प्रख्यात गायकांची गाणी त्यांच्याच आवाजामध्ये नव्या स्टाईलने येत आहेत, किंवा आत्ताची नवीन गाणी त्या जुन्या गायकांच्या आवाजामध्ये. काय वाटेल ते पुढच्या 10 20 30 40 वर्षात तर काय होणार विचार करा. पण मग AI वरती निर्बंध येऊ शकतील का? ते आपल्यालाच आणावे ठरवावं लागेल. आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे आपल्या हाताबाहेर ते जातं का म्हणे. ॲसिमोने जे रोबोटचे 3 नियम लिहिले आहेत त्यातला सगळ्यात शेवटला नियम असाच लिहिला की रोबोट पण माणसाला हानिकारक ठरवू नये. तो जसा रजनीकांत यांचा पिक्चर आहे रोबोट, त्यातला चिट्टी ज्या पद्धतीनं तो शेवटी माणसावरतीच तो अधिकार गाजवू लागतो, त्यावेळेला लक्षात की त्या रोबोची निर्मिती ही माणसाला घातक झालेली आहे. तसं AIची निर्मिती पण भविष्यात कदाचित माणसाला घातक ठरू शकेल. ठरू शकते. आता तसं मॅल फंक्शन झालं रोबोचं, तो आपल्याचवर अटॅक करू शकतो, किंवा रोबोटिक सर्जरीमध्ये दुसरा अवयव तो कापू शकतो. म्हणजे मॅल फंक्शन ते होऊ शकतं. मॅल फंक्शन नाही झालं असं होणं शक्य नाही. आता ते मॅल फंक्शन न होता तुम्ही एका पर्टिक्युलर कारणाकरता रोबोला प्रोग्राम केलेलं आहे आणि मॅल फंक्शन झालं नाही, तो रोबो स्वतःच्या विचाराने काहीतरी वेगळं करून माणसाच्या पोटात सोरा खोपसेल असं होणं शक्य नाही. का आपणच प्रोग्राम लिहिलेला आहे. ते केव्हा शक्य होईल की रोबो यंत्र जेव्हा स्वतः विचार करायला लागेल, त्याला भावना असतील आणि तो मग विचार करेल की ह्याला याचा खून केला पाहिजे असं वगैरे. ते म्हणजे फार दूरची गोष्ट. मला नाही वाटत ते त्याला आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणतात, की माणसाच्या इतकी कपॅसिटी केपेबिलिटी तयार होणं, त्याला AGI म्हणतात. ती या शतकाच्या शेवटी होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण कित्येक लोकांमध्ये ते होणं शक्य नाही. तो डिबेटचा विषय आहे आत्ता त्याच्यावर. पण मुख्य म्हणजे की AIचा दुष्परिणाम जे मेन आत्ता मला ते दिसत आहेत ते म्हणजे बेकारी आणि इनइक्वॅलिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढतील. तर मला एक सांगा की जेव्हा आपण म्हणत असतो की संपूर्ण हे जग बदलत चाललेलं आहे, आणि हे आपल्याला मान्यच आहे की तंत्रज्ञान कधी कोणासाठी थांबत नाही. तुम्हाला ते तंत्रज्ञान शिकावं लागतं, तंत्रज्ञान स्नेही व्हावं लागतं, तंत्रज्ञान अडॉप्ट करून घ्यावं लागतं, तरच आपण या रेसमध्ये टिकणार आहोत. दुसरीकडे असं म्हणतात की जुनं ते सोनं. आपली जी रूट्स आहेत, आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपल्याकडचं जे पूर्वीचं छान साधं सोपं आयुष्य होतं ते टिकलं पाहिजे, ते जपलं पाहिजे. तुमचा कुठल्या मेथडवरती तुमचा विश्वास आहे? नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यावरती आहे की जुन्या गोष्टी अधिक पुनरुज्जीवित करण्यावरती? नाही, जुन्यातलं जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे. आता योगा उदाहरण तर अत्यंत ग्रेट गोष्ट आहे माझ्या मते. मेडिटेशन ग्रेट गोष्ट आहे. जे विज्ञान आहे, वैज्ञानिक जे आहे ना, विज्ञानाचा ज्याला पाठिंबा आहे ते सगळं घ्यावं. जे अंधश्रद्धेचं ते घेऊ नये असं माझं स्पष्ट मत. मला कोणी म्हटलं की तुमची काय ओळख राहावी तुम्ही गेल्यानंतर किंवा जिवंत असताना, तर माझी नेहमी ओळख की जो मानवतावादी आहे, जो समतावादी आहे, समता म्हणजे कम्युनिस्टच्या अर्थ नव्हे, पण स्त्री पुरुष जात धर्म जेंडर लिंग ह्यात कोणी भेदभाव जो करत नाही, जो मानवतावादी आहे, जो विज्ञानवादी आहे, विवेकवादी आहे, अशी माझी, आणि जो पर्यावरणवादी आहे, अशी व्यक्ती म्हणून माझी ओळख झाली तरी खूप झालं. तर मला असं वाटतं की या जुन्यातलं जे सगळं चांगलं आहे, मी योग आणि मेडिटेशन उदाहरण दिलं. एक उदाहरण सांगतो. आयुर्वेदामध्ये कित्येक उत्कृष्ट गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या वनस्पतींमध्ये कित्येक औषधी असतात, पण मी त्याला सायन्स अजून म्हणत नाही. याचं कारण असं की सायन्समध्ये तुम्ही कारण तुम्हाला देता आलं पाहिजे. अमुक काढा घेतला तर माझा पोटाचा विकार बंद, पण पोटाचा विकार का गेला बाबा, कुठली केमिकल रिॲक्शन झाली, काय झालं हे शोधलं पाहिजे. आणि डबल ब्लाइंड म्हणजे अनेक एक्सपेरिमेंट केले पाहिजे की त्याच्यानं इतक्यावर झाला इतक्यानं नाही झाला, डेटा स्टॅटिस्टिक्स एक्सपेरिमेंटेशन आणि त्याची कारण मीमांसा, हे वैज्ञानिक त्याला मी म्हणेन. आणि मला ठाम विश्वास आहे की आपल्याकडे इतकं पूर्वी ज्ञान होतं,
फक्त ते इतक्या लायब्ररीज आपण स्थापन करून ते सिद्ध जर का करता आलं किंवा ह्याच्या या पावडरमुळे असं होतं, या काढ्यामुळे असं होतं, तर त्यामुळे ही रिॲक्शन होते म्हणून ते बरं वाटतं, तर आपल्याकडे केवढी पेटंट्स येतील, किती त्याचा फायदा होईल. तर सायन्सचा बेसिस आपल्याला देता येईल. नुसतं आम्हाला दादा बाबाने बोला था वगैरे हे याच्यापेक्षा आयुर्वेदाला मी खूप म्हणजे मोठं मानतो, पण त्याला सायन्सचा एक बेसिस दिला पाहिजे. मला सांगा, आपण जेव्हा आता बोलतोय विज्ञान तंत्रज्ञान या विषयावरती, तर त्याच वेळेला तुम्ही पर्यावरणाबद्दल सुद्धा अतिशय जागरूकपणे काम करत असता. एकीकडे आपण असं म्हणतो की जे नवीन टेक्नॉलॉजी येते त्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत असताना पोल्युशन वाढते, त्याच्यातून पुन्हा आणखीन पर्यावरणाचे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. तर विज्ञान आणि पर्यावरण यांची सांगड घालणं खरोखर प्रॅक्टिकली शक्य आहे का? मला त्याच्याबद्दलचं उदात्तीकरणाचं आदर्शवादाचं उत्तर अपेक्षित नाही आहे. प्रॅक्टिकली नाही, असं आहे की विज्ञानाचा काही संबंध नाही, कारण आपले सोशल स्ट्रक्चरचा संबंध आहे, आपण कसं वापरतो याचा संबंध आहे. आपण जर का संपूर्ण टेक्नॉलॉजी कॉन्सन्ट्रेट केली शहरांमध्ये आणि हाय एनर्जी वापरणारी, नुसता GDP वाढवायचा, GDP वाढवायचा, GDP सुद्धा कॉस्मेटिक्स वापर, फास्ट फूड, मोटार गाड्या, हे म्हणजे आणि ह्या सगळ्या प्रचंड हायटेक वापरून जर का तुम्ही, कारण जितकं तुम्ही जास्त ऑटोमेशन तितकी जास्त एनर्जी, तितकं जास्त कार्बन डायऑक्साईड. म्हणजे अगदी एका टोकाला नो एनर्जी किंवा नो टेक्नॉलॉजी, म्हणजे हाताने गांधी म्हणायचं चरखा आणि हाताने सगळं, सो नो पर्यावरणाचा काही प्रॉब्लेमच नाही तिथे. दुसऱ्याचं प्रचंड हाय ऑटोमेशन, तिथे खूप एनर्जी, त्यामुळे खूप कार्बन डायऑक्साईड. ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी आपण असलं पाहिजे की ज्याने एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल. आपली इंडस्ट्री शहराकडनं खेड्याकडे किंवा तालुक्याकडे तरी मूव्ह झाली पाहिजे. आता भयंकर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि ती पण भयंकर ऑटोमेशन वापरणारी आहे, म्हणून पर्यावरणाचा प्रश्न. मोटार गाड्या, आता एका गाडीवर दुसरीकडे चढण्याची पाळी आली हो इथे. पुण्या मुंबईमध्ये रस्ते फुटपाथवर मोटरसायकल चालवतात. तर सार्वजनिक वाहतूक जर का आपण प्रचंड वाढवली आणि मोटार गाड्यांवर टॅक्सेस लावा, पार्किंगचे इतके लावा की फक्त ज्याला शोभाजी करायची त्याने मोटार गाडी ठेवावी, असं करा तुम्ही. आणि शहराच्या मध्यभागी मोटार गाड्या आणल्या त्याच्या भरमचा टॅक्सेस लावा. सिंगापूर बघा, लंडन बघा, कोणी सिटी सेंटरमध्ये नेऊ शकत नाही. अशा तऱ्हेची रचना करा की ज्यांना फक्त चैन करायची की शोभाजी घेत ते फक्त मोटार गाडी येतील, बाकीचे प्रचंड मोठा पैसा त्यांना भरावा लागेल. आणि सार्वजनिक वाहतुकीवर भरमसाठ पैसे 50-50, 100 डबल डेकर तर 100 लोकांनी घेऊन जाते. असे जर का तुम्ही मोठ्या चांगल्या उत्तम पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जर का निर्माण केल्यात तर रस्ते छान मोकळे वगैरे होतील. मोटार गाड्यांना भरमसाठ टॅक्सेस लावा, मोकळे होतील. पण त्यासाठी डोर टू डोर सर्व्हिस पाहिजे, लंडन पॅरिस सारखी. बाहेर पडलं की 3 मिनिटावर मेट्रो, 4 मिनिटावर बस आहे, 5 मिनिटावर लोकल आहे. सो आपल्याकडे मुळात सुबत्तेचं किंवा श्रीमंतीचं लक्षण म्हणजे काय असतं? गाडी, उत्तम गाडी, उत्तम बंगला. आणि मग आपण आयुष्यामध्ये एखादा माणूस यशस्वी झाला असं कधी म्हणतो तर त्याच्याकडे किती गाड्या आहेत, त्याचा बंगला किती मोठा आहे. म्हणजे पुन्हा हा सगळा आपल्या मानसिकतेशी निगडीत प्रश्न आहे. मानसिकता एक, आणि सेफ्टी माणसं की आपण महत्व त्यालाच देतो. जाहिराती बघा, जाहिरातीत सुद्धा म्हणून पुढचा प्रश्न तो आहे, माझ्याकडे गाडी छान असेल तर मला चांगली मुलगी मिळते, असं जे सगळं आहे म्हणजे जाहिरातीचा भडीमार सारखा. म्हणजे तर तो म्हणजे मानसिकता आहेच. सोशल स्ट्रक्चर त्यांनी काही कॉर्पोरेट्सचाच फायदा होतो ना. मोटार गाड्या, आता आपली एकूण विवाह संस्था बघितली तर लग्न ठरवताना काय बघितलं जातं? हो, गाडी, मुलाकडे किती गाडी आहेत, कुठला बंगला आहे. एक उदाहरण देतो. सिग्नल पाशी प्रचंड ट्रॅफिक जॅम होतो, भयंकर वेळ लागायला लागतो. मग त्याला खरं सोल्युशन सार्वजनिक वाहतूक आहे आणि मोटार गाड्यांवर टॅक्स लावणं हे आहे खरं. पण त्याला आपण काय उपाय करतो? फ्लायओव्हर बांधा. आणि आमच्याकडे फ्लायओव्हर प्रगतीचं लक्षण, अरे काय फ्लायओव्हर देते, किती फ्लायओव्हर बांधले की स्टील, सिमेंट. मग याचं मोटार गाडी म्हटलं ना की स्टील, सिमेंट, मोटारीचे कारखाने, मोटारीचे वर्कशॉप्स, मोटार गाडीचे डीलर्स, ह्या सगळ्यांचं रॅकेट आहे असं माझं मत आहे. म्हणजे सरकारने जर का सार्वजनिक वाहतूक प्रचंड मोठी केली तर ह्या सगळ्यांचं प्रॉफिट कमी होतं. अमेरिकेमध्ये सार्वजनिक वाहतूक कॅलिफोर्नियातली मोडायला लावली या बिग 3नी, म्हणजे फोर्ड, क्रायसलर आणि जनरल मोटर्स. ते स्लोन तर जनरल मोटर्सला भेटायला गेलं प्रेसिडेंटला, की तुम्ही सार्वजनिक वाहतूक ठेवली तर आमचं कसं होणार. आणि अमेरिकेने चक्क ती मोडून काढली आणि त्यामुळे मोटार गाड्या वाढायला लागल्या प्रायव्हेट. तर इथे त्याचं उलटं, म्हणजे इथे बेसिकली हे फ्लायओव्हर नुसते बांधले आणि तरी कालांतराने तरी सुद्धा ट्रॅफिक वाढतच जातो. आता ट्रॅफिक जाम पासून पर्यावरणाचे इतके प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपल्याला वेगळं बोलता येईल. पण मी आता आलो होतो ते पुन्हा मानसिकतेकडं, कारण तुम्ही मानसोपचाराच्या दृष्टीनं गेलं आहे. एकीकडे आपण सगळीकडे ही सुबत्ता म्हणतोय, सगळा माणूस आजकाल आपलं एकूण लाईफस्टाईल वाढलेली आहे असं आपण म्हणतो. हे सगळं होत असताना
दुसरीकडं आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. भयंकर वाढलेलं आहे. तरुण वर्गामध्ये छोट्या छोट्या कारणातून सुद्धा नैराश्य येते, दर अर्ध्या आत्महत्या तासाला होत एक आहेत. तरुण सेलिब्रिटी विद्यार्थी. मोठमोठे आत्महत्या करतायत. त्याची तुम्ही एकूणच त्याची कारण मीमांसा त्याची कारणं अशी आहेत की आपला समाज खूप अस्थिर आहे. तुम्ही आत्ता म्हणाल अगदी बरोबर आहे. सातत्याने स्पर्धा, आणि स्पर्धा जीव घेणी. माझ्याकडे किती आहे, तुझ्याकडे किती आहे. म्हणजे मी नेहमी डिप्रेशन, मी एक नेहमी उदाहरण देतो की आपल्या अपेक्षा जी असते ना, आणि आपल्याला रिॲलिटी आणि एक्सपेक्टेशन ह्यात फरक खूप पडायला लागला की आपल्याला डिप्रेशन येते. उदाहरण देतो मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 100 रुपये देईन आणि तुम्हाला मी 80 रुपये दिले, आणि मी दुसऱ्याला सांगितलं की तुला मी 20 रुपये देईन आणि त्याला मी 40 रुपये दिले, तर तुम्हाला 80 रुपये दिले ते 40पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे आनंद व्हायला पाहिजे. तुम्हाला आनंद होत नाही का? तुमची एक्सपेक्टेशन 100ची असते म्हणजे तुम्हाला 80 दिले असतात. दुसऱ्याची एक्सपेक्टेशन 20 असते त्याला 40 दिले असते म्हणजे तो जास्त खुश होतो. आता याचा संबंध काय आहे की आपल्या एक्सपेक्टेशन सातत्याने या जाहिरातींमुळे आणि या सगळ्या TV प्रोग्राममुळे आणि वाढवलेल्या असतात. यू ऑल्सो कॅन विन. आपली पुस्तकं बघा, सगळी फुटपाथवर निम्म्या किमतीत अमेरिकन पुस्तकं. यू ऑल्सो कॅन बी अ लीडर, यू कॅन गो टू द टॉप. सातत्याने आपल्याकडे आदर्श ठेवले जातात. ते ग्रेट क्रिकेटर्स, ग्रेट सिनेमा नटांचे सातत्याने तुम्ही ते बंद करता. तुमचे एक्सपेक्टेशन वाढवलेले असते. तुम्ही पण ITत जाल, तुमचा पण 3 कोटी पगार मिळेल वगैरे असं. तर हा जो सगळा प्रकार, रिॲलिटीच अगदी वेगळी असते. हा फरक जो आहे की मग ते एम्प्लॉयमेंटमध्ये असेल, सॅलरीमध्ये असेल, अगदी नवरा बायको, तुम्हाला अगदी बायकोच्या विषयी अगदी अपेक्षा कुठे आणि कुठले ते भयंकर मॉडेल्स वगैरे, आणि प्रत्यक्षात जी, तर बेसिकली अपेक्षा आणि रिॲलिटी हा जो फरक आहे त्याने डिप्रेशन भयंकर वाटतं. डिप्रेशनचं पुढचं म्हणजे आत्महत्या किंवा आणखीन तर किंवा व्यसनं वगैरे. तर या समाजाने आणि इथे सातत्याने तुमच्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत. तुम्ही अमुक अमुक करा, तुम्ही टॉपला जा, तुम्ही म्हणजे कशाला ध्येय महत्वाकांक्षा नाही. पण असं आहे, या ठिकाणी भगवद्गीता खरंच महत्वाची वाटते. म्हणजे ह्याचा रिझल्टचा हे न करता, अपेक्षा न करता कर्म करत, निष्काम कर्मयोग. नाही पण त्याच्यात खूप खूप महत्व आहे असं मला स्वतः वाटतं. मग मी स्वतः धार्मिक मुळीच मनुष्य नाही बरं का, पण हे तत्व मला भयंकर अपील करतं. हे अवघड आहे खूप, कारण तुम्हाला तो ध्येय जर का नसेल तर तुम्ही रन्स कशा काढणार? फुटबॉल गोल, त्या ध्येयाकडे धावलंच पाहिजे. ती आत्म जी एक प्रेरणा, ऊर्जा मिळते ती कुठल्या ध्येयातूनच मिळते. ठेवता तुम्ही ते कर्म करणं हे कॉन्ट्रडिक्शनच वाटतं मला. पण खूप अवघड आहे. माझ्या मनात प्रास्ताविकच मी लिहिलेलं आहे, पण त्या कॉन्ट्रडिक्शन म्हणून तोच अर्थ आहे. तो फार मजेदार आहे सगळा प्रकार, की ते त्याच्यावर मात करणं, की ते ध्येय मिळालं नाही, ते पुन्हा अपेक्षा आणि रिॲलिटी, की तुम्हाला नैराश्य येतं लगेच. ते नैराश्य येऊ नये म्हणून हा संदेश आहे की तुम्ही अपेक्षा काम करत राहा. आज ना उद्या तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतील, फळ मिळणार. फक्त काम करत राहिला तर ते तुम्ही रिझल्ट पण मिळत नाही आजच्या समाजामध्ये. की आजच्या समाजात तुम्ही म्हणला की नाही तुम्ही करत राहा, असं नाही. तुम्ही जर का सातत्याने ध्येयाकडे धाव नाही घेतलं तर तुम्हाला मिळणार नाही, हेच आपल्याला शिकवलं जातं, हे दाखवलंही जातं. की अमुक विराट कोहलीने अमुक केलं तेव्हा करता किती प्रॅक्टिस केली, ध्येय समोर ठेवूनच त्यांनी प्रॅक्टिस केली, निष्काम कर्मयोग केलं नाही त्यांनी. मला सेंचुरीज मारायच्या मला. सो आपल्यासमोर जी संबंध, हे ध्येय जे आपल्या आदर्श हे ते सगळे आदर्श प्रचंड मोठं काहीतरी गाठलेले आणि ध्येयाकरता झगडलेले असे दाखवतात. त्यामुळे तुम्ही तेच करायला लागतात. सो हेच कॉन्ट्रडिक्शन म्हणजे आपल्याला एवढी कम्पॅरिझन आहे. 1 BHK ला 2 BHK हे वाटतं, 2 BHK ला 3 BHK, 3 BHK रो हाऊस, रोजचं बंगला, म्हणजे ही रेस थांबतच नाही. म्हणजे तुम्हाला जसं ट्रेडमिलवर स्थिर राहण्याकरता पळावं लागतं, तशी आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सातत्याने अस्थिरता, त्यातून पुन्हा बेकारी, आज जॉब आहे उद्या नाही, आणि AI मुळे आणखीन जॉबचं नेचर बदलणार, त्यामुळे टेन्शन, स्ट्रेस, EMI भरायचं आहे, हे जे सगळं आहे ना, ते आत्महत्येचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी अस्थिरता आहे, जॉबमधली अस्थिरता आहे, फॅमिलीमधली अस्थिरता आहे, आणि ध्येय सगळी मोठी ठेवलेली आणि ती पूर्ण होत नाही आहेत. ही सगळी कारणं त्याला. पण एकीकडे आपण आता म्हटलेलं आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. त्याला त्याच्या जॉबमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांना सामोरं जावं लागणार आहे. जॉब बदलावे लागणार आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे. या नवीन जनरेशननं स्वतःच्या अंगभूत कला कौशल्यांवरती, शारीरिक कौशल्यांवरती फोकस करावा
की टेक्नॉलॉजी बेस किंवा टेक्नॉलॉजी स्नेही होण्यासाठी प्रयत्न करावे? नाही, कारण बऱ्याचदा असं आहे की टेक्नॉलॉजीमुळे आयदर और नाही आहे ते, म्हणजे शारीरिक हे केलंच पाहिजे. म्हणजे नाही, मी व्यायाम किंवा अशा अर्थात म्हणत नाहीये. म्हणजे मी त्याची शारीरिक कौशल्य म्हणजे उदाहरण सुतारकाम किंवा लोहार काम याच्यामध्ये त्याचं शारीरिक कौशल्य पण आहे. हो, सो त्याच्यावरती फोकस करणं आवश्यक आहे की सगळ्याच पूर्णपणे ह्या मेंदूशी निगडीत असलेल्या या ज्या गोष्टींवरती गोष्टी आहेत ना असणार? शारीरिक, तुम्ही जे म्हणताय त्यातल्या बऱ्याच गोष्टी यंत्र करतील उद्याच्या जगात, म्हणजे त्यात काही मला शंकाच वाटत नाही. त्या किंवा बऱ्याचशा गोष्टी, त्यामुळे त्यांनी टेक्नॉलॉजीवर भर दिला पाहिजे. पण टेक्नॉलॉजी बरोबर व्हॅल्यू सिस्टम, मानवतावाद, पर्यावरणवाद, म्हणजे आपण जे करतोय त्याने पर्यावरण बिघडत आहे का, आपण चंगळवादाच्या मागे लागलो आहोत का, आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा आपण जास्त खरेदी करत सुटलेलो आहे केवळ दिखाव्यासाठी. म्हणजे मला मोठी गाडी हवी कारण दिसली पाहिजे थोडक्यात. या सगळ्या चंगळवादामुळे आणि सगळ्या कॉम्पिटिशनमुळे आणि आता रॅट रेसमुळे नुसतं नैराश्य येतं असं नाही, पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो. माझ्या थैमान चंगळवादाच्या लहानच्या पुस्तिकेत मी सगळं सांगितलं किंवा मनात किंवा अनर्थच्या शेवटल्या समारोपामध्ये मी डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे की जिथे जिथे हा चंगळवाद वाढलेला आहे आणि जिथे ज्याला मी न्यू लिबरल कॅपिटलिझम म्हणतो, म्हणजे 1980 नंतर जे सरकार नको, आम्ही फक्त त्या ठिकाणी विषमता वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा प्रचंड झालेला आहे आणि नैराश्य सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथे जे प्रमाण आहे डिप्रेशनचं, आणि स्वीडन, नॉर्वे इथे जे प्रमाण आहे जिथे विषमता खूप कमी आहे, इथे 13% तर ते 26% अमेरिकेत वगैरे, असं इतका फरक आहे. त्यामुळे तुम्ही जितकी विषमता कमी कराल, जितकं नुसतं छानपैकी सुट्टी घ्याल, फॅमिलीवर वेळ काढाल, तुम्हाला अमेरिकेला तुम्हाला सातत्याने स्पर्धा, सातत्याने गोल, सातत्याने CEO, सातत्याने हे जे वेळ लागलेलं आहे आपल्या पिढीला थँक्स टू जाहिराती वगैरे आणि TV वगैरे, त्यामुळे सगळं अस्थिरता आणि पुन्हा नोकऱ्या नाहीत सगळ्यांना, त्यामुळे अस्थिरता आणि काय करावं कळत नाही मला. आत्ता ही परिस्थिती 10-20 वर्षांनी काय होईल या पिढीचं मला शंका, भीती. 10-20 वर्ष तुम्ही म्हणताय, मग मला सांगा 2024 मध्ये आपण बोलतोय, 3000 साली काय असणार आहे परिस्थिती? 3000 मला सांगता येत नाही. 3000 साली तर काय खरोखर फार अवघड, म्हणजे वेगळाच विषय येतो. म्हणजे एकूणच आता आपण म्हणतोय की आपली कोल्हापूर सारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक इतकं जाम होते, पुण्या मुंबईतली, बेंगलोरमधली, हैदराबादमधली परिस्थिती बघितल्यानंतर हे सगळं कुठे घेऊन निघालो असा प्रश्न पडतो. पण या सगळ्यामुळे आपल्याला आता जर विचार करायचा असेल तर पुढच्या 10 वर्षाचा, 20 वर्षाचा विचार करणं आणि त्या 10-20 वर्षामध्ये आपण टिकलो पाहिजे, जगलो पाहिजे या दृष्टीनं स्वतःला मोल्ड करून घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि ते करत असताना आपली जी मूळ रूट्स आहेत, मनशांती, तुम्हाला कुठल्या आहे ते समाधान मानणं एका दृष्टीने हे चांगलं आहे. काय माहिती आहे का, उद्योग अंतरप्रेन्योरमध्ये आहे ते समाधान म्हणू नका, तुम्ही सातत्याने जास्त विचार करा तरच तुम्ही अंतरप्रेन्योर व्हाल असं तुम्हाला सांगण्यात येतं. ते एका तऱ्हेने खरं पण आहे. पण हव्यास आणि त्याच्या मागे लागणं आणि ते जर का नाही मिळालं तर नैराश्य, असा जो सगळा प्रकार आहे हे कॉम्प्लिकेटेड हे सगळा प्रकार, जो त्याच्यावर आपल्याला वेगळा एपिसोड केला पाहिजे. पण मी एवढं सांगेन की स्पर्धा करा, शिका, उद्योग करा, जे करायचं ते करा, पण सगळ्यात एकंदर जग, माणूस, निसर्ग, अनेक विषय, त्यातलं ज्ञान, ह्याच्यावर प्रेम करा, शिकण्याचा प्रयत्न करा, सातत्याने विद्यार्थी राहा आणि आनंदी राहा आणि शक्यतोवर इतरांना मदत करा. म्हणजे मानवतावाद, पर्यावरणवाद हे तुम्ही पाळलं आणि शक्यतोवर आपल्या अपेक्षा, आपली ध्येय ही कंट्रोलमध्ये ठेवली. म्हणजे आज सुसाट सुटल्यासारखं झालेलं आहे की तो त्याला मिळालं, मला मिळालं नाही की लगेच नाही, त्यातनं द्वेष, वैरभाव, दुसऱ्याचे पाय ओढणं, त्याचं चांगलं जरी आपण कंट्रोल करू शकलो तरी आपण थोडा शांत आणि थोडा समाधानी समाज निर्माण करू शकू असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला स्वतःला वैयक्तिकरित्या खूप त्रास होतो, त्याच्याबद्दल राग येतो, आणि कोणती गोष्ट तुम्हाला आतून सुखावते, समाधान देते? नाही, त्रास होतो म्हणजे मगच माझ्या बोलण्यात लक्षात आलंच असेल की इथली विषमता, इथली बेकारी आणि इथली गरिबी जी काय आहे, जेवढी शिल्लक आहे त्यांनी मला खूप त्रास होतो. किंवा विस्थापित जे होतात, पुरामुळे असेल, कशाहीमुळे एकंदरीत होतात आणि त्यांची आपण काळजी घेत नाही व्यवस्थित, या सगळ्या गोष्टीमुळे मला खूप त्रास होतो. म्हणजे खरं म्हणजे माझ्या मुलाला ऑटिझम आहे, जो असाध्य रोग आहे हा. म्हणजे एरवी माझ्या जागी कोणी असतं कोसळलं असतं, पण आम्ही संपूर्ण ज्या तरी मी वाढलो त्या तरी मला समाज आणि समाजातली दुःख एवढी मोठी मला दिसतात की मी समजतो की ह्याच्यापेक्षा जास्त दुःख आहे त्या समाजात, म्हणून मी टिकलेलो आहे. खरं मी जर का 4 चौघाचा एक मुलगा अमेरिकेला, एक मुलगा इंग्लंडला आहे की डॉक्टर, एक इंजिनियर, असं चौकोनी कुटुंबाचं माझं स्वप्न असतं आणि त्यात माझा मुलगा असतं तर मी कोसळलो असतो. पण माझं एखादं नशीब की IIT मध्ये अशी माणसं भेटली
लहानपण मला असं भेटलं की माझं व्ह्यूजच मुळे ग्लोबल आणि इंटलेक्च्युअली वेगळ्या लेवलवरती गेल्यामुळे मी हे सहन करू शकलो ॲक्च्युली, नाही तर मी आज वेळाच झालो असतो. आणि आनंद समाधान देणाऱ्या भावना? समाधान देणार अनेक आहेत. उत्कृष्ट कादंबरी वाचली मी, किंवा उत्कृष्ट भाग्यश्री ऐकला किशोरराव मोंडकरांचा किंवा कुमारांचा, किंवा भीमसेन जोशींचा पुऱ्या धनाशी ऐकला, किंवा एखादं उत्कृष्ट कादंबरी वाचली, चांगली कविता वाचली, किंवा चांगलं निसर्गात गेलो की मला छान वाटतं. मला असं नेहमी वाटतं की आपल्या मनात निर्माण होणारी भावना ही जर खूप आतून असेल आणि जर त्याच्यातून आपल्याला आनंद समाधान मिळत असेल तर त्या भावनेचा पाठपुरावा केला पाहिजे आणि ज्या भावनेमुळे आपल्याला त्रास निर्माण होतोय ती भावना मागं टाकली पाहिजे. मी गोडबोले सरांकडं बघितल्यानंतर मला नेहमी वाटतं की या माणसानं, या अवलिया माणसानं इतक्या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मुसाफिरी केलेली आहे, पण तरीसुद्धा माणूस पण टिकून आहे, पाय जमिनीवरती आहेत. आणि ते म्हणले असं की मुळात आपली रूट्स काय आहेत, आपण कशासाठी किंवा या निसर्गामध्ये आपलं नेमकं स्थान काय आहे हे ज्याला समजतं तो अधिक सजगतेनं जगू शकतो. आज गोडबोले सर आमच्या स्टुडिओमध्ये आले. मी म्हटलं असं की मला आज काही फारसं बोलायचं नव्हतं, विचारायचं नव्हतं, पण जे काही उत्स्फूर्तपणे वाटत होतं ते मी त्यांच्याशी बोललो. मी इथून पुढे त्यांना विनंती करणार आहे की आपण एका एका विषयावरती आपण फोकस करून त्याच्यावरती पण काही इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून प्रश्न अनेक आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून ते अगदी आपल्या भारताच्या इकॉनॉमीपर्यंत आणि इथल्या बेरोजगारीपासून ते अगदी आपल्या अवतीभोवती असलेल्या पर्यावरणाबद्दल असे अनेक विषय आहेत आणि सरांचा प्रत्येक विषयामध्ये गाढा अभ्यास आहे. पण त्यामुळे त्यांना माझ्याशी विनंती असणार आहे की जेव्हा कधी कोल्हापूरला याल, कोल्हापूरला नसता तरी टेक्नॉलॉजीचा वापर करून पुण्यातून मुंबईतून सुद्धा आपण असं काही करता येतं का बघूया. पण तुमचं मार्गदर्शन असंच मिळत राहू आणि तुमच्या हातून अजून काही चांगली पुस्तकं, अजून 10 पुस्तकं येणारच आहेत, ती तशी अजूनही काही चांगली पुस्तकांचं लिखाण हो आणि एका चांगल्या समृद्ध पिढीला घडवण्यासाठी आपण काम करताय याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आपल्याला अभिवादन. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये गोडबोले सर आले, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.